न्यायालयामधील लाचखोरी प्रकरणी फडणवीसांनीच उत्तर द्यावं, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। एसीबी गृहमंत्र्यांना रिपोर्ट करते, सुप्रिया सुळेंचा गृह खात्यावर निशाणा। ते लाच घेत होते, त्यांना अटक झालीय। गृहमंत्री स्वतः लक्ष देतात, मंत्रालयामध्ये अनेक जण येतात, त्याबाबत मंत्र्यांना कल्पना नसते। गृह मंत्रालयाचे यावर लक्ष आहे। जिरवाळ यांच्या पीएच्या स्टिंग ऑपरेशनवर मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। मंत्रालयातील लाच प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे। मुख्यमंत्री यावर कठोर निर्णय घेतील। जिरवाळांच्या विभागातील लाच प्रकरणावर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। मंत्री उदय सामंत यांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचा फोटो सामंतांच्या स्टेटसवर। फोटो खाली लिहिलेल्या कॅप्शनवरून सामंतांचा उद्धव ठाकरे यांना टोला। नारायण चौधरी भाजपच्या विचारांचा त्याग करून सेक्युलर फ्रंटमध्ये आलेत। सपकाळांकडनं नारायण चौधरींचं स्वागत, तर जो फुटून जातो भाजपचा असू शकत नाही, शेलार यांची प्रतिक्रिया। तेजस ठाकरेंना एचएन रिलायन्स रुग्णालयामधून डिस्चार्ज। आठवडाभरानंतर तेजस ठाकरे यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालाय। इन्फेक्शन झाल्यामुळे तेजस ठाकरे यांची तब्येत बिघडली होती। पुण्यातील जगदाळे कुटुंबाने घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्या माध्यमातून भेट। संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न। निवडणुकीच्या तोंडावर जाहीर होणाऱ्या मोफत योजनांवर सुप्रीम कोर्टाची नाराजी। राज्य तोट्यामध्ये असताना मोफत योजनांचं वितरण सुरू। सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या विचारसरणीचा पुनर्विचार करण्याची गरज। तामिळनाडू वीज वितरण महामंडळ विरुद्ध केंद्र सरकार खटल्याच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। दिल्लीमधील लाल किल्ला परिसरामध्ये संशयास्पद कार सापडली। कारमधील दोघांपैकी एकाची ओळख पटली आहे। कारमधील मुदस्सर नावाची व्यक्ती ही पुलवामाचा रहिवासी आहे। मुदस्सरने एनआयए अधिकारी असल्याचा दावा करणारं ओळखपत्र सोबत बाळगलं होतं। उद्योगपती अनिल अंबानी यांचं सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र। कोर्टाची पूर्व परवानगी न घेता भारत सोडणार नाही, अनिल अंबानी यांनी कोर्टाला दिलं आश्वासन। सीबीआय ईडी तपासात पूर्ण सहकार्य करू, अनिल अंबानी यांची माहिती। मालेगाव महापालिका प्रशासनाच्या भूमिकेविरोधामध्ये भाजपचं निषेध आंदोलन। शिवजयंतीसारख्या ऐतिहासिक दिवशी पालिकेचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप। सुशोभीकरण पुष्पहार अर्पण न केल्यामुळे पालिकेच्या विरोधामध्ये भाजप संतप्त। भंडाऱ्यामधील खोकरला गावामध्ये विनापरवानगी शिवरायांची मूर्ती स्थापन केल्यामुळे 5 तरुणांवर गुन्हा दाखल। स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडनं मूर्तीची पूजा, माझ्यावर देखील गुन्हा दाखल करा, नरेंद्र भोंडेकर यांची भूमिका। साताऱ्यामधील वाढे येथे शिवजयंतीच्या निमित्तानं शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांचं प्रदर्शन। शिवशाही प्रतिष्ठानकडनं शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन। ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांनी शस्त्र प्रदर्शनाला भेट दिली। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी। घोषणांचा निनाद आणि भव्य आतषबाजीने परिसर दणाणून गेला। मोठ्या संख्येनं शिवभक्तांची या ठिकाणी उपस्थिती। वाशिम शहरामध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं साकारली आकर्षक शिवसृष्टी। शिवसृष्टीमध्ये स्वराज्यासाठी लढणाऱ्या आणि प्राणांची आहुती देणाऱ्या मावळ्यांची सचित्र माहिती। पालघरच्या तलासरीमधील सभांना ग्रामपंचायतीमध्ये राडा। तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची नंतर धक्काबुक्कीचा देखील प्रकार। ग्रामपंचायत कार्यालयामधील सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद। नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत शिवजयंती साजरी। शिवजयंतीच्या निमित्तानं जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। सोलापुरातील मराठा वस्ती परिसरातील मंडळाचा महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं नवा आदर्श। मागील 7 वर्षापासून साजरी होते डीजे मुक्त शिवजयंती। डीजेचा खर्च टाळत परिसरातील महिलांना साडीचोळी भेट देण्यात येते।